भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यामुळे आणखी नवा वाद आता निर्माण झालाय। मंदिर बंद असताना दुबेंनी व्हीआयपी दर्शन घेतलेलं आहे। बंद भीमाशंकर मंदिर हे दुबेंसाठी उघडण्यात आलं। 3 महिन्यांसाठी हे मंदिर बंद आहे, मात्र तरी सुद्धा ते उघडून व्हीआयपी दर्शन घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता नवा वाद निर्माण झालाय। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शनावरून आता हा वाद निर्माण झालाय। मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या 2.5 महिन्यांपासून बंद आहे। मात्र भाजपचे खासदार डॉक्टर निशिकांत दुबे हे मंदिरात ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी मंदिर खुलं करून व्हीआयपी दर्शन द्यायला सांगितलं, असा आरोप आता त्यांच्यावर होतोय। सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासाठी भाविकांच्या सुरक्षेच्या कारणामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2024 पासून 3 महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यामुळे हजारो किलोमीटर पायी आणि सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांना सुद्धा दर्शन न घेताच परतावं लागतंय। अशामध्येच हेलिकॉप्टरनं आलेल्या खासदार डॉक्टर निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरामध्ये दर्शन घडवण्यात आल्यामुळे भाविकांनी संताप व्यक्त केला। राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुलं केलं जातं आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय।